फरवरी को पेड़गांव मार्केट कमेटी मैदान में पेड़गांव प्रीमियर लीग का उद्घाटन शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान के हाथों संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता स्कॉटिश एकेडमी स्कूल के अध्यक्ष सोनल दीदी देशमुख ने की। मुख्य अतिथि के रूप में शिवसेना जिला प्रमुख मुंजा भाऊ नाना टाकड़कर, पंचायत समिति के पूर्व सभापति एकनाथ दादा शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठलराव रासवे, पात्री के पूर्व उपनगराध्यक्ष लालू खान पठान, नगर सेवक आलोक चौधरी, युवा सेना जिला प्रमुख अमोल भाले पाटिल, शिवसेना डॉक्टर सेल ग्रामीण के जिला प्रमुख डॉक्टर विशंबर देशमुख, पेड़गांव के पूर्व सरपंच लक्ष्मीकांत देशमुख, राजू काका देशमुख, अब्दुल हाफिज, पूर्व सरपंच शेख रसूल भाई, मानिकराव खरवड़े, पंडित भाऊ देशमुख, शेख सगीर, श्रीधर देशमुख, ग्राम पंचायत सदस्य मोबिन कुरैशी, दादू भाई, उप सरपंच पाशा भाई मौलाना सहित पेड़गांव क्षेत्र में क्रिकेट प्रेमी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस क्रिकेट प्रतियोगिता का पहला पुरस्कार 51,000 रुपए और भव्य ट्रॉफी शिवसेना जिला प्रमुख सुहास भैया देशमुख की ओर से प्रदान की जाएगी। दूसरा पुरस्कार 31,000 रुपए और भव्य ट्रॉफी राजू काका देशमुख की ओर से दिया जाएगा। साथ ही मैन ऑफ द सीरीज 5,001 रुपए माउली पोचरे की ओर से दिए जाएंगे। इसके अलावा बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट कीपर के पुरस्कार भी दिए जाएंगे। प्रत्येक मैच के लिए मैन ऑफ द मैच के लिए शेख किराना की ओर से सुंदर ट्रॉफी दी जाएगी। इस प्रतियोगिता को देखने के लिए क्षेत्र में नागरिकों की भारी भीड़ जमा हो रही है। प्रतियोगिता की सफलता के लिए अच्युत गायकवाड़ और उनके सभी सहकर्मी कड़ी मेहनत कर रहे हैं। और गेंदबाज भागड़ गेंदबाज मुजम्मिल भैया का आगमन हुआ है डाइस पर। नात्या रेड्डी का सामना करेंगे दाऊद खान। अगली गेंद दाऊद खान के लिए और लेग स्टंप पे जाती हुई एक बेहतरीन अंदाज से बल्लेबाजी करते हुए, जिस तरीके का लक्ष्य है उसी अंदाज में बल्लेबाजी करते हुए। और शुभम भदरगे के लिए मैं बता दूं कि इनाम अभी भी जारी है। हर छक्के के लिए अमोल पहली गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास, अच्छी गेंद। इस बार गेंद जो है तो टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के काफी। पेड़गांव प्रीमियर लीग 2025 सीझन 6 आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आम्हा युवकांचे प्रेरणास्थान पाथरी मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय सईद भैया खान, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझ्या आधारस्तंभ, माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझ्या ठामपणे पाठीशी उभे राहणाऱ्या माझ्या मोठ्या बहीण सोनल दीदी देशमुख, व्यासपीठावर उपस्थित लालू खान साहेब, एकनाथ दादा शिंदे, आमचे जिल्हा प्रमुख मार्गदर्शक मुंजा भाऊ नाना टाकळकर। म्हणजे नानांनी विशेष उल्लेख करतो की एवढी म्हणजे मी जेवढी मेहनत तेवढी नानाची या कार्यक्रमासाठी मेहनत आहे। कारण भैया काल आजच्या मुंबईला होते आणि त्यांचा एक बिझी शेड्यूल होता, मात्र नानांनी खूप प्रयत्न केले। म्हणजे पूर्ण पाथरी तालुक्याचे पदाधिकारी त्यांना सगळ्यांना स्वतः आमंत्रित केलेलं आहे नानांनी, नानांचे विशेष आभार मानतो। तर सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो, आपण इथे सर्वजण उपस्थित आहात। भैया मी सांगू इच्छितो ही जी लीग आहे हे 12 संघ आहेत आणि दरवर्षी या मराठवाड्यातून या इथे खेळाडू यायचे, मात्र यावेळेस आज उत्तर प्रदेशचा देखील एक खेळाडू आहे। एक चांगलं म्हणजे एकदम म्हणजे परभणी जिल्ह्याचं नाव असलेली आमची एक ट्रॉफी झालेली आहे। सगळं अच्युत गायकवाड व सर्व जी आमची टीम आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे मेहनत घेऊन ही ट्रॉफी आयोजित केलेली आहे। दरवर्षी ते चांगल्या प्रकारचं इथं आयोजन करतात, त्यामुळे एक नाव लौकिक या ट्रॉफीला मिळालेलं आहे। आणि मी आपल्या आता काल आमची सगळी चर्चा झाली होती, तर मी भैयाच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षी भैया आमदार म्हणून आपल्या या ट्रॉफीला उद्घाटन येते ना, आपण डेली ट्रॉफी करू। भैयाला आम्हाला सहकार्य लागेल, भैया आम्हाला एकदा डेली ट्रॉफी या पेडगाव मध्ये करण्याची इच्छा आहे। त्याच्यात आपण भैयाच्या माध्यमातून पाथरी मतदारसंघामध्ये विविध विकास कामं होत आहेत। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सर्व युवकांना घेऊन भैया निश्चितपणे आपल्या या पाथरी मतदारसंघाचा कायापालट करणार आहेत। आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात, मी जास्त वेळ काही घेत नाही आपला, कारण लग्नाची तारीख असल्यामुळे। तर मी माझं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराज। शिवाजी महाराज आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनलताई देशमुख, आमचे शिवसेनाचे जिल्हा प्रमुख नाना टाकळकर साहेब, आमचे शिवसेनाचे ज्येष्ठ नेते व माजी पंचायत समिती सभापती
एकनाथदादा शिंदे साहेब, आमचे नगरसेवक व तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठल काका रासवे साहेब, आमचे ज्येष्ठ नगरसेवक व आमचे मार्गदर्शक लालू खान साहेब, आमचे नगरसेवक आलोक चौधरी साहेब, आमचे युवकचे जिल्हा प्रमुख अमोल भाले पाटील साहेब, पेडगावचे माजी सरपंच देशमुख साहेब, आमचे माजी सरपंच देशमुख साहेब आणि सर्वांनी व्यासपीठ विक्रम गायकवाड पाटील, आमचे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक शिवसेनाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष देशमुख साहेब आणि आमचे शिवसेनाचे दुसरे कार्यकर्ते बब्बूभाई, सगळेच आज जे चांगले कार्यक्रम तुम्ही ठेवला. सुहास देशमुख साहेब, तुम्हाला माहित नाही मी पण एक खेळाडू आहे. मी बॉल बॅडमिंटन मध्ये 3 वेळेस नॅशनल खेळलेलो आहे, क्रिकेटमध्ये स्टेट खेळलेलो आहे. मी पण एक खेळाडू आहे. खेळाडूच सगळ्या गोष्टी मला माहिती आहे आणि चांगले प्रकारचे तुम्ही इथं टुर्नामेंट घेतलेले आहे आणि चांगला ग्राउंड पण चांगला सजविलेला आहे आणि असेच तुम्ही कार्यक्रम घेत राहा. आम्ही पण एक स्टेडियम पाथरीमध्ये बनवालो, बरोबर लालू खान साहेब? 12 करोड रुपये आम्ही त्याच्यासाठी आणलेले. आम्हाला खेळाची खूप आवड आहे आणि पाथरी मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं आज आपण 1000-1200 कोटी रुपये निधी आणलेला आहे आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळे वेगळे कामं हे मतदारसंघात चालू आहे आणि खेळाडूसाठी बी आम्हाला भरपूर करायची आमची इच्छा आहे. आता कसं आहे, ताई वरपुडकर साहेबांना ऐकलं नाही तर वरपुडकर साहेब खासदार राहिले असते, मी आमदार राहिलो असतो. आम्ही साहेबाच्या मागे पण साहेब ऐकायच्याच मूडमध्ये नव्हते. साहेबाला वाटू लागला काँग्रेसची सत्ता येणार आणि साहेब मंत्री होणार. आम्ही साहेबाला म्हणलो तसं नाही बाबा, एकनाथ शिंदे साहेब कमी बॉलमध्ये जास्त रन काढणारा बॅट्समॅन आहे. आम्ही साहेबाच्या मागे असं आम्हाला, साहेब तुम्ही या लोकसभा लढा, विधानसभा माझ्यासाठी मोकळी करा. साहेब खासदार झाले असते, मी आमदार झालो असतो, पण जाऊ द्या, नशिबाची गोष्ट सगळे नशिबानं घ्यावं लागते. साहेबाच्या बद्दल आम्हाला आदरच आहे. आम्ही साहेब काँग्रेसमध्ये होतो, आम्ही शिवसेनेमध्ये काम करायचो, पण साहेबांना आमच्या कोणत्या कामामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये अडथळे आणले नाही. केव्हा साहेबांना आम्हाला असं राजकारण केलं नाही, आमच्याबद्दल कुठं वाईट बोलले. आम्ही साहेबाबद्दल कुठं तर बोलूच शकत नाही का, म्हणून आमचे वडिलाचे मित्र आहे साहेब. साहेबाबद्दल आम्हाला आदर आहे आणि साहेबांना ते परंपरा परभणी जिल्ह्यामध्ये ठेवलेली आहे आणि परंपरा त्यांच्याकडून काय भरपूर गोष्टी शिकण्यासारखी आहे. वरपुडकर साहेबांकडून आम्ही त्यांचा आदरच करतो आणि साहेबांना जे पद्धतीत राजकारण केला, चांगल्या प्रकारचं साहेबांना राजकारण केला. मी शिंदे साहेबाचा पुढे काम करायचं, पण अनेक गोष्टीचा निधी आणला. आम्ही कुठं अडकट आणला नाही, आम्ही निधी आणला. साहेबांना कुठं फोन केला नाही, असं म्हणले नाही साहेब की बाबा मी आमदार आहे हे कसं निधी आणायला. साहेबांना विकासाला साथ देण्याचंच काम केलं. असं राजकारण काय, पण आताचे आमदार असे की आम्ही निधी आणला की आमचं पत्रच द्यायला स्थगिती आणा, म्हणजे विकास करायचं. आम्ही विकास करायसाठी पैसे आणायलो, विकासाला कसं खोळा घालायचं काम सगळ्या गोष्टी करायला चलत राहते. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी चलत राहते, पण एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि पाठीशी इतके खंबीरपणे साथ आहे मला, त्याच्यामुळे मी कोणत्या गोष्टीला घाबरत नाही. तिथं मुंबईत एकनाथ शिंदे, इथे बी एकनाथ शिंदे साहेब आहे माझ्याकडे आणि त्यांच्या बी मुलाचं नाव होतं श्रीकांत शिंदे साहेब. त्यामुळं सगळ्या गोष्टी विकासाचे हे मतदारसंघात सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे, पण तसं परभणी जिल्ह्यात होत नाही. राजकारणात बाबतीत राजकारण्यांना बी थोडं, मी तो फार छोटा आहे, राजकारणी लोकांना एक गोष्टी पाळायला पाहिजे, पश्चिम महाराष्ट्रातून काय शिकायला पाहिजे. विकासाच्या कामामध्ये लोकांना हाताचा हात घालून जिल्ह्याचा विकास करायला पाहिजे. आपला जिल्हा इतका मागा पडलेला आहे, आपल्या जिल्ह्याला विकासाच्या नावानं काहीच नाही. आज दिदी आम्ही 1000 कोटी रुपये मतदारसंघासाठी आणले. आज वरपुडकर साहेबांना आम्हाला साथच दिली, त्यामुळे ते आम्हाला कुठे असं म्हणले नाही. त्यांना माहिती आहे मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे, जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि सुभाषराव चांगल्या प्रकारचा खर्च करायचा मिळतो तुम्हाला माझ्या सरकारचा. आमच्या जिल्हा प्रमुखाला बी सांगा जरा, आमच्या लोकांना शिकवा तुम्ही, पाथरीत द्यायचा बरं 8 दिवसात एकदा. आमचे लोक खर्चच करत नाही, मी एकटाच खर्च करतो. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारचा तुम्हाला खर्च करायचा नाद आहे का, म्हणून तुम्ही वरपुडकर साहेबांच्या संगत मध्ये राहिलेलं दिसायला मला. साहेब तुला खर्च करते, त्यामुळं
असेच आमचे कार्यकर्त्याला बी तुम्ही शिकवा, जिल्हा प्रमुखला बी सांगा जरा कार्यक्रम घ्यावा, खर्च करावा. कसं आहे, खर्च केलं तर चर्चा होती. त्यामुळे कसं आहे, खर्च करायला पाहिजे माणसानं. आणि 100 रुपये खर्च केले तर माणसाकडे 200 रुपये येत असते. त्यामुळं चांगल्या प्रकारचं तुम्ही इथं नियोजन केलं, आम्हाला बोलवलं, तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि डे नाईट मॅचेस बी ठेवा. काय तुम्हाला याच्यासाठी पाहिजे माझा सहकार्य तो तुम्हाला करायला मी तयार आहे. दीदी बी आहे ना तुम्हाला सहकार्य करायला. दीदीचा आशीर्वाद बी तुमच्या पाठीशी आहे. का म्हणून की दीदीचं बी खूप काम आहे. आतापर्यंत ते राजकारणात आले नाही, पण आता आले तर दीदी तुम्ही पण या लवकर जरा राजकारणात. आमची लहान भावाला मोठी बहिणीचा आशीर्वाद भेटन. तुमच्यासारखे लोक राजकारणामध्ये डॅशिंग लोक यायला पाहिजे. तुम्ही आला, तुम्हाला शिवसेना सोडू देत आहे, काँग्रेसमध्ये जाऊ नका बरं का. तुम्ही आमच्या पक्षात या दीदी. शिवसेनामध्ये तुमचं कसं आहे, तुमच्यासारखं आक्रमक ऐका तिथं बहीण पाहिजे ना आम्हाला. त्यामुळे तुम्ही शिवसेना या, काँग्रेसमधून लढू नका. शिवसेना कोण लढा जिल्हा परिषद, तुम्ही काँग्रेस कोण लढते. त्यामुळे दीदीला मी दीदीसारखे बहिणी आला मार्गदर्शनासाठी पाहिजे. सगळे लोक असे प्रचार आले तर लोकांना न्याय द्यायचं काम भेटू शकते, लोकांना न्याय देऊ शकते. वेगळे वेगळे माध्यमातून वेगळा वेगळा विकास या जिल्ह्यात आपल्याला करायचा आहे, पण सगळ्याचं सहकार्य घेऊन विकास करायचा आहे. त्यामुळं आज चांगल्या प्रकारचं तुम्ही इथं मॅचेस ठेवले आणि खेळाडूंना पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारचे करा. पुढच्या वर्षी बी डे नाईट ठेवा, त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. सरांनी सांगितलं की नाव घेत बसत नाही, खूप वेळ होईल. आपले वडीलधारी मंडळी, भावंडांनो आणि इथे खेळण्यासाठी आलेले सर्व खेळाडूंना माझा सप्रेम नमस्कार. जसं सईद खान साहेबांनी आपल्याला सांगितलंय की मी राजकारणात नाहीये, त्याच्यामुळे मी एक शाळा चालवते आणि त्याच्यामुळेच मी जे बोलतीये ते फक्त खेळाच्या संदर्भातच बोलणार आहे. कारण राजकारणात माझा काही म्हणजे इंटरेस्ट पण नाही आणि मला त्यातलं काही कळत पण नाही. पण रक्त मात्र राजकारणी आहे, ते विसरता कामा नाही. क्रिकेट, ऍक्च्युअली क्रिकेट हा एक खूप सुंदर खेळ आहे आणि त्याने आपल्या सर्व भारतीयांना एकजूटपणे एकत्रित सर्वांना बांधून ठेवलेलं आहे. जसं आता सईद खान साहेबांनी हे काम केलेलं आहे. खूप कमी वेळात सगळ्या लोकांना खूप व्यवस्थितपणे बांधून घेतलेलं आहे, स्वतःकडे करून घेतले, प्रेमाने करून घेतलेलं आहे. आणि ज्यांना बरेच वर्ष लागतात ह्या गोष्टी करायचं, त्यांनी हे खूप कमी वेळात करून दाखवलेलं आहे. ते खरोखर कौतुकास्पद आहे. क्रिकेट जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपण बघितलं असेल की मॅक्सिमम लोकांचा कल हा क्रिकेटकडेच असतो. तुम्ही जर बघितलं तर क्रिकेट खेळणाऱ्याला जेवढा आनंद होतो तेवढाच क्रिकेट बघणाऱ्याला सुद्धा तेवढाच आनंद होतो. आपण गल्लोगल्लीत पण बघितलं असेल की सगळे मुलं क्रिकेटच खेळतात. त्याचं कारण एक आहे की जेव्हा आपण टीव्ही बघतो, जेव्हा क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर बघतो तेव्हा आपण सगळेजण त्या टीव्हीला चिटकून बसलेलो असतो. आणि जर आपण जिंकलो तर आपण दिवाळी सारखा सण हा साजरा करतो. हा कोणत्याही खेळात आपण करत नाही, फक्त क्रिकेटसाठीच आपण करतो. आणि क्रिकेट असं म्हणतात की लाईफ इज लाईक अ क्रिकेट. आयुष्य हे क्रिकेट सारखंच आहे. आपल्या समोर आव्हानरूपी बॉल कसा, कोणता, कधी येईल आपल्याला माहिती नसतो. तो आपल्याला फक्त खेळावा लागतो. मग तो नो बॉल येईल, वाईट बॉल येईल, कोणताही बॉल येईल, आपल्याला त्याच्या समोर जावं लागतं. आव्हानरूपी प्रत्येक बॉलाला आपल्या आयुष्यात आपल्याला समोर जावंच लागतं, ते खेळावंच लागतं. आणि जेव्हा आपण कोणता इंडिव्हिज्युअल गेम खेळतो तर खेळताना, इंडिव्हिज्युअल गेम खेळताना जर आपण हारलो किंवा आपण जिंकलो त्याची पूर्णपणे जबाबदारी ही आपली असते, ती कोणाचीही नसते. पण जेव्हा तुम्ही एका संघात खेळता, एका टीम मध्ये तुम्ही खेळता, तेव्हा जर तुम्ही कुणाच्या चुकीमुळे जर तुम्ही हारलात किंवा कोणाच्या चांगल्या खेळीमुळे तुम्ही जर जिंकलात तरी तुम्ही सगळेजण म्हणतात की आम्ही हारलो, आम्ही जिंकलो. हा जर आम्ही हारलो म्हणण्याची जी ताकद लागते ती फक्त आणि फक्त खेळाडूंमध्येच येते. बाकी कुठेही कोणाही मध्ये ही धमक येत नाही. आज
जो सामना आपण इथे खेळतोय, जो सुहास जींनी जे हे इथे आयोजित केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सगळ्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म करून देणं हे खूप मोठी गरज आहे आणि ही सहसा याचा कोणीही विचार करत नाही. जसं त्यांनी सांगितले की आता पुढच्या मॅचेस तुमच्या सगळ्यांच्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना पुढच्या मॅचेस खेळायच्या आहेत, तर 100% तुम्ही त्या मॅचेसमध्ये पण सगळे यशस्वी व्हाल याची खात्री आहे. पण जसं सईद खान साहेबांनी पाथरीमध्ये जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे बांधत आहेत 12 करोडचं, तर 12 करोड जरी नाही दिले आम्हाला, 5 करोड जरी पेडगाव वासियांना दिले तरी खूप होतील असं वाटतंय मला. आणि नक्कीच ते देतील याची मी आशा करते. आणि सगळ्यात महत्वाचं की सुहासजींनी सांगितलंय की मी आधारस्तंभ आहे. ऍक्च्युली मी त्यांचा आधारस्तंभ नाही आहे, ते स्वतः माझा आधारस्तंभ आहे. कधीही तुम्ही रात्री बेरात्री त्यांना फोन लावा एका भावासारखं, तो खंबीरपणे तेव्हा तो माझ्यासोबत उभा असतो. आणि म्हणून जसेही हा राजकीय कार्यक्रम नाहीये, म्हणून मी सगळ्यांसमोर एका बहिणीच्या नात्याने सुहासला सगळ्यांसमोर सांगते की सुहास भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पक्ष कोणताही असो, नात्यांमध्ये काहीही फरक पडत नाही. जसं तो माझ्या नेहमी खंबीरपणे पाठीशी असतो तसं ही. आज रोजी पेडगाव येथे पेडगाव प्रीमियर लीग सीझन 6 चे उद्घाटन पाथरी मतदारसंघाचे युवा नेते सईद भैया खान यांच्या हस्ते आज पार पडलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या भगिनी सोनल दिदी देशमुख या उपस्थित होत्या. या क्रिकेट सामन्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज 12 संघ इथं सहभागी झालेले आहेत. एक पुढचा एक आठवडा म्हणजे IPLच्या धर्तीवर आम्ही पेडगाव प्रीमियर लीग मागच्या 5-6 वर्षापासून इथं आयोजित करतो. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 51,000 रुपये व समोर जे आपल्याला दिसतं तो चषक आम्ही ठेवलेला आहे. तसंच द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये रोख व चषक, तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज असं जवळपास 1 लाख रुपयाची पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यभरातूनच नव्हे तर बाहेर राज्यातील देखील एक उत्कृष्ट खेळाडू इथे आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे अजून आम्ही भव्य दिव्य या स्पर्धा आयोजित करू. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षापासून आपण एक मागणी करत आहोत महाराष्ट्र शासनाकडे की पेडगाव या ठिकाणी एक स्टेडियम व्हायला पाहिजे. हो, मागच्या बऱ्याच दिवसापासून ही मागणी आहे की एक छोटं स्टेडियम आणि व्यायामशाळा मुलांसाठी आम्ही केलेलं आहे. आणि सईद भाईच्या माध्यमातून निश्चितपणे ग्रामीण भागासाठी जे स्टेडियम झालेले आहेत तालुका स्तरावरचे, तर आता परभणीच तालुका असल्यामुळं ऑलरेडी परभणी जिल्हाही आहे, त्यामुळं जिल्ह्याचं स्टेडियम मोठं असल्यामुळं एक तालुक्याचं जे स्टेडियम असतं ते आपल्या पेडगावमध्ये व्हावं ही आमची मागणी आहे. निश्चितपणे सईद भाईच्या माध्यमातून आम्ही आमचं शिष्टमंडळ त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. निश्चितपणे याचा सकारात्मक प्रतिसाद मिळून पेडगावमध्ये भविष्यामध्ये एक चांगलं सुंदर स्टेडियम आपल्याला झालेलं दिसेल.